आमच्या वाड्याचेर कित्येक म्हणजे आमी आमच्या जाणट्यापासून बघत आसा की नरकासूर करप ही एक परंपरा चालूच आसा आनी सातत्यान ती चालूच असली। कालांतरान सगळे भुरगे कामाक वचपाक लागले आनी काहीच म्हणजे नरकासुरा दिसच म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिसाच येवन एक ल्हानशी प्रतिमा करप आनी ती जळप असोच हो एकंदरीत ह्या जाल्लो। आणि आमी खंय तरी म्हणजे भायर समाजान जास्ती एट्रॅक्ट जावपाक लागलो। म्हापसा पणजे सारख्या शहरांनी व्हडले नरकासुराचे प्रतिमा केले वयतात आणि थंय जर आमकां एकंदरीत चित्र दिसता तर विकृत चित्र असता म्हणजे दारू किंवा लावड साऊंड लायट्स आणि ह्याच हेतून त्याच्या फाटलो जो मूळ संस्कृती आसा हाचो खंय तरी विसर पडत चल्ला आणि त्याचीच खंय तरी एक मिरर इमेज कशी आमकां आमच्या भुरग्यांनी आतां दिसपाक लागली। मांद्रे हो एक टुरिजम अफेक्टेड बेल्ट आसा सो त्याच्या खातीर ही डिस्ट्रॅक्शन्स खूब आसले आमच्या भुरग्यां खातीर आणि मोबायल हो एक जग जाहीर डिस्ट्रॅक्शन आसा। सो एकंदरीत आमच्या वाड्या वयल्या भुरग्यांक एका थंय हाडून एक सकारात्मक उर्जा तेंच्या मदीं येवची आणि वाड्या खातीर समाजांतले प्रश्न आसात हेंचेर मागीर तीच एनर्जी यूज जावपाची ह्या खातीर हो एक ल्हानसो प्रयत्न आसा की विकृती कडून संस्कृती कडेन परत येवप आणि आमची जो इतिहास आसा आमची जी संस्कृती आसा ती भुरग्यां कडेन डायरेक्टली पावप होच एक आमचो प्रयत्न आसा। आत्ता जो नरकासूर आसा तो कितल्या फुटाचो आसा आणि कृष्ण आसा तो कितल्या फुटाचो आसा? आमची जी नरकासुराची प्रतिमा आसा ती जवळपास 30 ते 32 फूट अशी आसा आणि आमचो जो कृष्ण आसा हो नरकासुराकूनय व्हडलो आसा। ती एक 40 फूट पर्यंत कृष्णाची प्रतिमा आमी साकारलेली आसा। पण आतापर्यंत आमी जे मार्केटान पळयता पळय की नरकासूर ह्यो मोठो दाखयलो वयता आणि कृष्ण हो ल्हान दाखयता। आयज जर पळयता जाल्यार तुमचे कडेन हे उलटे आसा अशें कशें कितें संकल्पना? नरकास आमी जर सिंबॉलीक बघपाक गेला जाल्यार नरकासूर ही समाजातली एक विकृती दाखयता आणि कृष्ण श्री कृष्ण भगवान जे आसात हे आमच्या संस्कृतीचे प्रतीक आसात हे आमच्या इतिहासाचे प्रतीक आसात। सो आमकां असं दिसता की ही जी विकृती आसता ती खंय तरी कमी आसपाक जाय आणि संस्कृतीचेर जास्ती भर आसपाक जाय त्याच्या खातीर ही कृष्णाची इतकी भव्य प्रतिमा आमी साकारपाचो ह्या शिवधनुष्य उखलपाचो प्रयत्न केल्लो आसा। कशा पद्धतीची जी ही आसा जी मूर्ती आसा ती तुमी केल्लेली आसा? म्हणजे आमची ओवरऑल संकल्पना काय आसा की ही नरक चतुर्दशी जी आमी साजरी करतो तेचे फाटलो जो इतिहास आसा तेचे फाटली जी परंपरा आसा ही आमच्या भुरग्यांक आयज विसर पडत चल्लेलो आसा। सो आमी काय केला की श्री कृष्ण आणि नरकासूर वधाचो जो एक दृश्य आसा वधाचो दृश्य ह्या मुर्तींच्या प्रतिमांसून आमी आमच्या भुरग्यां पर्यंत पावोवपाक हें केलां। जवळपास 8 सप्टेंबरापासून आमी हें काम केल्लें आसा आणि सुरवातीच्या प्लॅनिंग स्टेजीर पासून आता एक जवळपास 6 महिना जाला हे आमचे भुरगे जे आसात ही आमची संस्कृती आणि त्याच्या फाटली जी स्टोरी आसा ती जगत आसा। कदाचित मी तांकां जर असं ओरली सांगलो किंवा आमचे जे सिनियर्स आसात तेंच्यानी ओरली सांगलें की ही अशी अशी स्टोरी आयकतले असले आणि विसरतले असले पण ह्या एकंदरीत 6 महिन्याच्या कालावधीन डेली प्रश्नाचेर प्रश्न म्हणजे श्रीकृष्ण इतको ताकदवर नसलो की देवी सत्यभामांक येऊन त्याची मदत करूची पडली तर त्याच्या फाटलो जो इतिहास आसा म्हणजे नरकासुरान ब्रह्मदेवाची ज्या वेळार तपश्चर्या केल्ली आणि स्वताक वर मागलो त्या वेळार ताणें आपलं मरण सुद्धा आपल्या आईच्याच हातीन जावचा म्हणजे भूदेवीच्या हातीनच जावचं असं वरदान असलं म्हणजे जो ब्रह्मदेवाचं वरदान आसा तर स्वतः भगवान श्रीकृष्ण सुद्धा पाळटात ते त्याचं अवहेलना करू शकनासले आणि देवी सत्यभामा ही भूदेवीचीच एक अवतार आसा। सो हो जो म्हणजे हे जी क्युरियोसिटी आसा भुरग्यांच्या मनात ही सातत्यान आमी गेले 6 महिने 1.5 महिनो आमी तेंचे कडसून आयकता आणि त्याच्या उपरांत ज्या टायमार ते अंडरस्टँड करतात समजून घेतात आणि तो साकारपाचो हो जो प्रयत्न चालू आसा मागीर ते आयुष्यभर तो इतिहास ती स्टोरी आसा किंवा त्याच्या फाटलो जो संदेश आसा ते विसरचे ना। आता जी हे आसा जी मूर्ती आसा ती वयर वयतली काय आणि वयर वयतलेले कशा पद्धतीन तेतून वध मीत करप दाखयला तुम्ही? म्हणजे ही जी आता नरकासुराची हे आमी ऑलरेडी लायल्ली आसा तशी आता श्रीकृष्णाच्या मूर्तीचेर काम चालू आसा दनपार पर्यंत आमी कंप्लीट करतलो। चेन पुली सिस्टम वापरतो म्हणजे कमरेपासून वयरचो भाग आसा तो पयलीं तयार करप आणि साखळींच्या मदतीन तो वयर व्हरान आपल्या जाग्यार लॉक करप आणि मागीर जी कमरे खालचो भाग पांय आसा दोतोर आसा हो भाग मागीर तेच्या उपरांत हाडून थंय जॉयंट केलो सत्यभामा तेच्या वयर आसा आणि म्हणजे श्रीकृष्णाच्या उजव्या हातीर सुदर्शन चक्र आसा
सो तेचीच एक म्हणजे आता 40 फुटाचेर खूब वयर जाता आणि जे कोण लोक बघपाक येतले तांकां तो हे दृश्य दाखोवप कठीण वयतला. म्हणून तेच्या उजव्या हातीचीच एक मिरर इमेज आमी फुडें करतलो जी नरकासुराक फेसिंग आसतली आणि उजव्या हातीची मिरर इमेज म्हणजे दावो हात कसो आमकां दिसतलो आणि तेचेर तो सुदर्शन चक्र फिरतला आणि तेचे वयर एक प्रतिकात्मक म्हणून देवी सत्यभामाची मूर्ती असली धनुष्य बाण घेऊन जी नरकासुरा कडेन पॉइंटेड आसतली आणि नरकासुराचो एकंदरीत वध जाता असो तो दृश्य आसा. सो हो जो फूल 3 सेटअपान आसा. पयली श्रीकृष्णाच्या हातीची मिरर इमेज आसतली आणि तेचेर सुदर्शन चक्र फिरतला आणि देवी सत्यभामाचो एक प्रतिकात्मक एक 4 फुटाची मूर्ती असली धनुष्य बाण घेऊन. त्याच्या उपरांत म्हणजे नरकासुराची 31 ते 35 फुटाची मूर्ती आणि त्याच्या फाटसून एक भव्य अशी श्रीकृष्णाची मूर्ती जी नरकासुराच्या मूर्तीहून आणि भव्य दिसतली. येदे व्हडलो जो प्रकार तुम्ही जो आरामल्यात सो ताचो खर्च कसो काय कॉस्ट वायज करता? म्हणजे ह्या शिवधनुष्यच म्हणांक जाय. आमी उचलपाचो प्रयत्न केला पण ते आमचे कडेन जाताला हेची शाश्वती नसली. ज्या वेळा डिस्कशन स्टार्ट झाला त्या वेळा आमचं बजेट खूप कमी असलं आणि हे सगळे शाळेन वयपी कॉलेजीन वयपी भुरगे असतात आणि आमचे काही वाड्या वयले सिनियर लोक असतात. आम्ही श्री म्हाळसा देवीक युवक संघ म्हणजे आमचा एक ग्रुप असा. त्याच्या अंतर्गत हो एकंदरीत आमचो उपक्रम चालू असा. 3,08,000 असं आमचं बजेट असा. पण आम्ही खंयच ह्या चिंतूंक ना की आमकां पैशांची त्रुटी येतली किंवा पैसे खंयच्यान हाडटलो. आमी कोणा कडेन वचकच ना पैशां खातीर पयशे डोनेशन मागपा खातीर. आमी प्रयत्न असो केला की आमच्या भुरग्यां पर्यंत हो मॅसेज ही आमची संस्कृती आसा ही पावप गरजेची आसा. पैसे हे दुय्यम आसात. कदाचित डोनेशन्स किंवा आमकां आर्थीक मदत तशी जावंक ना जाल्यार स्वताहून हो खर्च पेलपाची आमची क्षमता आसा आणि आमी तशी हे दाखयल्ली आसा. अजून पर्यंत असं आमी सांगूंक शकता की एक 500-600 लोक आतांच येवन गेल्ले आसात आणि आमच्या संस्कृती जर आमी लोकां पर्यंत पावलो न्हू जाल्यार म्हणजे हो नरकासूर हो आयच्या पुरतीच आसा. ही श्रीकृष्णाची मूर्ती श्री म्हाळसा देवीचो वर्धापन दीस जातलो तो पर्यंत आमी दवरतले आणि हो इतकोच देखावो ना. जर दिवाळी जाल्या उपरांत 22 आणि 23 तारखेक आमी काही सांस्कृतिक कार्यक्रमय दवरल्यात जेतून चित्रकला स्पर्धा आसतली, त्याची कला कौशल्य स्पर्धा आसतली, पाककला, आकाशकंदील स्पर्धा आणि ह्याचं जे टायमार बक्षीस वितरण जातला त्या टायमार आमी संगीत गीत रामायणाचो कार्यक्रम सुद्धा दवरला. म्हणजे हो एक प्रोसेस आसा. ही एक पर्सन सेंट्रीक प्रक्रिया ना. ही एक प्रोसेस आसा, एक सिस्टम आसा आणि ती जर आमी आमच्या भुरग्यांक घालून दिली जाल्यार ही सातत्यान चालू रावतली. हेची शाश्वती आसतली. तर जर एकच मनीस फुडें सरलो आणि आपल्या तकलेन आसा असं करूया तसं जायना. आता कदाचित एक मनीस आयज आसा फाल्यां आसचो ना पण जर आमच्या भुरग्यां मदीं ती उर्जा जाली आणि आमी ह्या इतकें व्हडलें काम करूं शकतो ह्या जर तांकां पटोवन दिला जाल्यार कदाचित ही प्रक्रिया अशीच सातत्यान उरतली आणि ही जी कॉम्पिटिशन्स आसात तेच्या निमतान हे सगळें म्हणजे एक दीस आता हो दीस आमचो संपूर्ण ह्या प्रोसेसानच वयतलो. लोक येतले तांकां एंटरटेन करपाक जाय. फाल्यां दिवाळी जाली, लक्ष्मी पुजन जालें, परत हे भुरग्यांनी इतकी मेहनत केल्या तांकां खंय तरी रिलॅक्स करपा खातीर खंय तरी एक एन्जॉय करपा खातीर थोडोसो क्षण जाय. सो आकाश कंदील स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा अशे वेगवेगळे आर्ट स्पर्धा आसात जे 22 आणि 23 तारखेर जातात. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.